श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा. नेत्री नये रे तुझवीन निद्रा, कै भेटसी बाम जला सुभद्रा. गंधर्व जलक्रीडा आणि जमदग्नींचा क्रोध. एकदा रेणुकामाता सरोवरावर स्नान करण्यासाठी गेली होती. त्या सरोवरात गंधर्व स्त्रिया आपल्या पतिदेवांबरोबर जलक्रीडा करीत होत्या. ते सुंदर दृश्य पाहून तिचे मन मोहून गेले आणि आपल्या पतीची तिला आठवण आली. तिला वाटले, ऋषीवर असते तर आपण सुद्धा अशा जलक्रीडेचा आनंद लुटला असता. तिने घाईघाईने स्नान उरकले आणि आश्रमात आली. येण्यास थोडा उशीर झाला. दारात पोहोचताच तिला आपले पती क्रोधित झालेले दिसले. त्यांचे नेत्र लाल लाल झाले होते. ओठ अति क्रोधाने फुरफुरत होते, परंतु शब्द बाहेर येत नव्हता. रेणुकेस पाहिल्याबरोबर ते रागाने ओरडले, हे पापिष्टे, तू येथून निघून जा. तू दुराचारी सौरिणी आहेस. तुला का उशीर झाला ते मला कळले आहे. तू गंधर्वाला निरखित होतीस ना. तू माझ्या अग्निपुत्र व्रतपालनाचा भंग केलास. पतीचे बोल त्या मातेच्या कानात उकळत्या तेलासारखे शिरले. ती पतिव्रता आपल्या काहीच अपराध नसताना सुद्धा शांत राहिली. थोड्या वेळाने समजावण्याच्या मधुर आवाजात म्हणाली, हे नाथ, आपण निष्ठुर होऊन अविचार करीत आहात. आपण माझे पतीवर जीवनसार असताना मी गंधर्वाकडे पाहीन कशाला? तुमच्याशिवाय आजपर्यंत मी कोणाची सुद्धा इच्छा केली नाही. नारायण माझा पुत्र, ब्रह्मा माझा नातू आणि गंधर्व माझे पंटू आहेत. त्यांच्यावर मी कशी आरक्त होईन बरे? भर्ता हाच पत्नीचा सर्वस्व असतो. त्याविना तिला गती नसते. आपण माझे जीवन स्वामी आहात. मी अन्य पुरुषाची इच्छा कधी केली नाही. आपण क्रोधित झाल्याने बोलण्यात अविचार होत आहे. आपण शांत होऊन विचार करा, म्हणजे आपले बोल असत्य कसे आहेत ते उमजेल. रेणुकेचे एवढे समजावले तरी जमदग्नींचा क्रोध कमी झाला नाही. त्यांनी आपल्या पुत्रास वसूला बोलावले आणि म्हणाले, बाळा, ही तुझी माता व्यभिचारिणी आहे. ते खड्ग घे आणि त्वरित तिला ठार मार. वसू म्हणाला, तात, आपण हे काय बोलत आहात? मी मातृहत्या करणार नाही. ही जगन्माता आहे. तिचा वध करून मी नरकात जाईन. माता पिता दोघे पुत्रास तीर्थासमान असतात. या मातेने मला 9 मास आपल्या उदरी सांभाळले आहे. तिच्या कृपेने वाढलो. तिला आम्ही कसा मारेन बरे? वसूचे वक्तव्य ऐकून जमदग्नी म्हणाले, पुत्रास पिता हे दैवत असते. त्याने त्याच्या आज्ञेचे पालन करायला हवे. जिवंतपणी व मृत्यूसमयी अन्नदान करावे. गायीला पिंडदान करावे. ही पुत्राची कर्तव्ये आहेत. आज्ञाभंग केल्याने पित्याने पुत्रास शाप दिला आणि तो भूमीवर मृत होऊन पडला. नंतर ऋषींनी दुसरा पुत्र विश्वावसूला बोलावले.
व सांगितले, ही ही तलवार घे आणि मातेवर वार कर. ही दुष्ट आणि पातकी आहे. तू माझ्या आज्ञेचे पालन कर. विश्ववसू म्हणाला, गुरूंची गुरु जननी असते. तिचा घात करण्याचे मनात सुद्धा येत नाही. मातेला ठार मारून मला दुर्गती मिळेल. पित्यापेक्षा माता श्रेष्ठ असते. पिता तिच्या उदरी पुत्ररूपाने जन्मतो. हे पुत्राचे बोलणे ऐकून ऋषी रागाने म्हणाले, हे मूढ, माझी आज्ञा पाळत नाहीस. आणि शापाने त्याला भस्म करून टाकले. त्यांनी 2 पुत्रांना भस्मसात केल्यानंतर त्यांनी तिसरा पुत्र बृहत याला बोलावले आणि म्हणाले, बाळा, तू सत्य प्रतिज्ञ, गुरुभक्त, धर्मज्ञ आहेस. तुझी जननी व्यभिचारिणी पातकी आहे. तिचा तू वध कर. ब्रह्मकत्व म्हणाला, माझी माता सर्वोत्तम आहे. तिच्या पदकमलांचे ध्यान योगीजन सुद्धा नित्य करीत असतात. तीच मोक्षदायिनी मोक्षसाधन आहे. अशा पतिव्रता, सद्गुणी, देवासम असणाऱ्या मातेला मी कसा मारू? हे पुत्राचे भाषण ऐकून जमदग्नी अधिकच क्रोधायमान झाली आणि तिसऱ्या पुत्रास शाप देऊन भस्म करून टाकले. नंतर त्यांनी चौथा पुत्र बृहद्भानू याला बोलावले आणि म्हणाले, आतापर्यंत जशी तू माझी आज्ञा पालन करीत आलास, आता ही आज्ञासुद्धा तू पालन कर. तुझी माता स्नानासाठी गेली आणि तेथे मदनरूपी गंधर्व पाहून मोहित झाली. ही दुष्ट व्यभिचारिणी आहे. हिचे मुख पाहू नये. तू तिला ठार मार. भरतमान म्हणाला, तात, आपण रागाने काय म्हणत आहात? ही तर जगन्माता आहे. हिच्या चरण तीर्थाने सर्व देवता संतुष्ट होतात. या अशा परम पावन मातेला मी कसा मारू? तिच्या रक्षणासाठी माझे शरीर त्यागण्यास सुद्धा मी तयार आहे. हे भाषण ऐकून क्रोधित जमदग्नीने त्यालाही भस्मस केले. आपल्या डोळ्यासमोर 4 पुत्र भस्मसात झालेले पाहून माता रेणुका अत्यंत दुःखी झाली. परंतु तिला एक आशेचा किरण दिसला, तो रामाचा. आपला राम विष्णूचा अवतार आहे. तो आपल्या 4 भावंडांना पुनरुपी जीवदान देईल असा तिला दृढ विश्वास होता. तिने रामास अत्यंत आर्तस्वरात हाक मारली. तिच्या हाकेने सारे त्रैलोक्यच दुमदुमले. राम कैलासात शिवशंकरांच्या समोर बसला होता. मातेची आर्तस्वरातील हाक ऐकून रामाचे चित्त विचलित झाले. त्याने शिवशंकरांचा निरोप घेतला आणि अतिवेगाने आपल्या आश्रमी येऊन पोचला. घरी येताच त्याने पित्यास नमस्कार केला. समोर 4 बंधू भस्मसात होऊन पडलेले दिसले आणि पिता अत्यंत क्रोधायमान स्थितीत होते. आता रेणुका मात्र शांत होती. राम पित्यास म्हणाला, मी तुमची हाक ऐकून कैलासाहून आलो. पित्याची स्तुती करून तो पुढे म्हणाला, पिता हा गुरुसमान असून त्याचा महिमा अगाध आहे.
पिता देवमय असून ते सर्वांना वंदनीय तो सर्वांना वंदनीय असतो. तसे मलाही आपण अत्यंत पूजनीय आहात. आपली काय आज्ञा आहे ते सांगा. यावर जमदग्नी ऋषी म्हणाले, बाळा, तू विष्णूचा अवतार आहेस. तुझी माता स्नानास गेली असताना तिने गंधर्व स्नान करीत असलेले पाहिले आणि त्यांच्यावर ती मोहित झाली. ती त्यामुळे घरी उशिरा आली आणि माझा व्रतभंग झाला. ती अशी व्यभिचारिणी आहे. तिला हे खड्ग घेऊन ठार मार, ही माझी आज्ञा आहे. आता आपण रेणुकेचा वध आणि 4 पुत्रास पुनर्जीवन याची माहिती पाहूया. पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून रामाने क्षणाचाही विलंब न लावता खड्गाने मातेचे शिर धडापासून वेगळे केले. हा चमत्कार देव स्वर्गातून पाहतच होते. रामाची दृढभक्ती पाहून जमदग्नी अत्यंत संतुष्ट झाले. त्यांनी प्रेमभावाने रामाला आलिंगन दिले आणि म्हणाले, रामा, तू माझा साधारण पुत्र नव्हेस. तुझ्यासारखा अन्य पुत्र मिळणार नाही. मी तुझ्या पितृभक्तीने प्रसन्न झालो आहे. जे मागशील ते मी देईन. राम म्हणाला, पिताश्री, तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाला असाल तर माझ्या मातेस जीवदान द्या आणि माझ्या 4 भावांना पुनर्जीवन द्या. रामाचे हे वक्तव्य ऐकून जमदग्नी संतुष्ट झाले आणि त्यांनी आपल्या कमंडलूतील पाणी 4 भावांवर शिंपडले. तत्काळ 4 भाऊ झोपेतून उठल्याप्रमाणे उठून बसले. ऋषीवर पुढे रामास म्हणाले, अजून एक वर घे मागून. राम म्हणाला, तात, माझी जगन्माता जननीस जिवंत करावे व मी तिचा वध केला होता ते तिला आठवू नये. माझे मातृहत्या व हत्या करण्याचे पातक नष्ट व्हावे, हीच माझी नम्र प्रार्थना आहे. ऋषी म्हणाले, ऋषीवरांना रेणुकेचे शिर धडावेगळे झालेले पाहून अत्यंत दुःख झाले. त्यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि त्वरित रेणुकेवर अमृत सिंचन केले. तत्काळ ती जगज्जननी निद्रेतून जागी झाल्याप्रमाणे उठून बसली. तिने आपल्या 4 मुलांना पुनरुपी जिवंत झाल्याचे पाहून त्यांना प्रेमाने जवळ घेतले आणि 4 मुले मातेस बिलगली. त्यावेळी स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली. रेणुका मातेस जिवंत झालेली पाहून देव, ऋषी, मुनी अत्यंत आनंदित झाले आणि तिचे गुणगान करू लागले. जमदग्नी मुनींचा क्रोध त्याग. ऋषीवर आपल्या कृत्यावर अत्यंत लज्जित होते. त्या रेणुका मातेस व 4 पुत्रांना वस्त्र अलंकार देऊन त्यांचा त्यांनी सत्कार केला. ते रेणुकेस म्हणाले, हे प्रिये, माझ्या क्रोधामुळे हा सर्व अनर्थ घडला. तू गुणवती, पतिपरायण, पुत्रवत्सल, सर्व देवांची जननी आहेस. तू आता सर्व दुःखे विसरून जा. अशा रीतीने त्या जगन्मातेची स्तुती करून ऋषीवर क्रोधाकडे वळले. त्यांनी ज्या क्रोधाने हा अनर्थ घडवून आणला होता त्याला समोर उभे केले आणि म्हणाले, हे दुष्ट चांडाळा, माझ्या शरीरातून निघून जा. तुझ्यामुळेच स्त्रीहत्या, बालहत्या घडली. तू माझ्या जवळसुद्धा येऊ नकोस. क्रोध मोठ्या नम्र भावाने म्हणाला,
हे ऋषीवर्या, सारं त्रिभुवन माझ्याशिवाय चालत नाही. मी वेद तपस्यामध्ये राहून विश्वाचे धारण आणि त्याचे संहरण करीत असतो. सर्व प्रकारचे दान मी करतो. ऋषी म्हणतात ते, हे हिंसका माझ्यावर वास करू नकोस. तत्काळ निघून जा. क्रोध म्हणाला, मी आपले शरीर सोडणार नाही. आपणास भविष्यकाळात माझा उपयोग होईल. ऋषी त्वेषाने म्हणाले, हे पापेष्ठा क्रूरा, माझ्यासमोर उभा राहू नकोस. तत्काळ निघून जा. क्रोधाने मुनींना वारंवार आपणास न हाकालून देण्याची विनंती त्यांनी केली, परंतु त्यांच्या दृढ निश्चयासमोर क्रोधाचे काही चालले नाही. त्याचा नाईलाज झाला व तो नमस्कार करून तेच्या तेथेच गुप्त झाला. जमदग्नी क्रोधरहित होऊन आपल्या भार्येसह राहू लागले. राम कैलासाला परत गेला. त्रिभुवन सारे शांत झाले. सहस्त्रार्जुनाचा जन्म. अत्यंत रम्य अशा भागीरथी नदीच्या तीरावर महिष्मती नावाच्या नगरी वसलेली होती. ही नगरी सृष्टी सौंदर्याने अगदी न्हाऊन निघाली होती. रुंद रस्ते, त्यावरून जाणारे रत्नजडित रथ, सुंदर वस्त्रे परिधान करून जा ये करणारे स्त्री पुरुष त्या स्थानाची शोभा वृद्धिंगत करीत होते. नगरात अनेक सुंदर मंदिरे होती. त्यात ब्रह्मवृंद देवाची स्तवने करीत. या सुंदर नगरीचा राजा कृतवीर्य आपल्या अति सुंदर असलेल्या रुकावती भार्येसह आनंदाने राज्य करीत होता. एक वेळ रुकावतीच्या दुराग्रहामुळे कृतवीर्यास धर्मबाह्य वर्तन करावे लागले. त्याचे परिणाम स्वरूप रुकवातीच्या उदरी एका असुराचा जन्म झाला. त्याचे नाव कार्तवीर्य असे होते. पुत्र सर्वगुण संपन्न परंतु करहीन होता. त्या कारणाने रुकवती अत्यंत दुःखी होती. कार्तवीर्याने उग्र तप करून शिवास प्रसन्न करून घेतले. शिवाने त्यास सहस्त्र हात दान केले. तेव्हापासून कृतवीर्याचे नाव सहस्त्रार्जुन असे पडले. त्यास अपार बल प्रदान करून ब्राह्मणाशिवाय कोणीही मानव त्यास मारू शकणार नाही असा आशीर्वाद दिला. सहस्त्रार्जुन अत्यंत पराक्रमी होता. त्याच्या शौर्यापुढे मोठे राजे थरथर कापत असत. रावण एकदा आपली विशाल सेना घेऊन दिग्विजय करण्यासाठी निघाला. तो महिष्मती नगरी आला. नर्मदेच्या तीरावर रावण अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने शिवार्चन करीत होता. थोड्या दूरवर सहस्त्रार्जुन नदीत जलक्रीडा करीत होता. त्याच्या सहस्त्र हस्तांनी नदीतील पाण्यात लाटा उचळू लागल्या व त्यांनी रावणाने केलेल्या लिंगार्चन पूजा वाहून गेल्या. रावण अत्यंत क्रोधायमान झाला. त्याने
आपल्या सेवकांना सांगितले की कोण पाणी अडवितो ते पहा, शोधून काढा. रावणाच्या सेवकांनी विशाल काया आणि सहस्र हात हस्ता असलेल्या सहस्रार्जुनास पाहिले आणि ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. त्यांनी रावणाकडे येऊन सहस्रार्जुनाच्या शौर्याची गाथा गायली व रावणास त्याच्याशी शत्रुद न करण्याचा सल्ला दिला. परंतु रावणास तो मान्य झाला नाही. तो क्रोधाने म्हणाला, कोण हा सहस्रार्जुन? मी त्याला आत्ता ठार करीन. सहस्रार्जुनाच्या सेवकांनी रावणाच्या वल्गना त्याला येऊन सांगितल्या. सहस्रार्जुन आपल्या शिपायांना म्हणाला, चला रे, चला आपण हा रावण काय करतो ते तर पाहूया. ते सर्वजण रावणाकडे आले. सहस्रार्जुनाने रावणाला युद्धाचे आव्हान दिले. रावण म्हणाला, अरे अर्जुना, वृथा वल्गना करून कशाला करतोस? मी तुला आत्ता यमसदनी पाठवून देतो. रावण तत्काळ आकाशात उडाला व वरून त्याने अर्जुनावर अनेक अस्त्रांचा मार केला. अर्जुनावर त्या शस्त्रांचा काहीही परिणाम झाला नाही. दोघांचे तुंबळ युद्ध जुंपले. अर्जुनाने एका बाणाने रावणास जखमी केले. तो भीतीने पळू लागला. तेव्हा त्याचा अर्जुनाने पाठलाग करून पकडले आणि दरबारात आणून एका खांबास त्याला बांधून टाकले. बिचारा रावण लज्जेने मान खाली घालून उभा होता. याच वेळी स्वर्गातून ब्रह्मा, रावणाचे पिता पौलस्त्य, अनेक देवगणासह अर्जुनाच्या नगरी रावणाचा शोध करीत आले. अर्जुनाने सर्वांना मोठ्या भक्तिभावाने वंदन केले. त्याने पूजा केली व भव्य स्वागत केले. ब्रह्मदेवांनी येण्याचे कारण सांगितले. ब्रह्मा म्हणाले, आमच्या एका अज्ञानी उन्मत्त उतावळा असा मुलगा हरवला आहे. तुझ्या राज्यात असल्याचे कळले. अर्जुन म्हणाला, त्याचे नाव काय? पौलस्त्य म्हणाले, त्याचे नाव रावण आहे. आपण तो लंकाधीश आहे. रावणाच्या शोधासाठी अर्जुनाने आपले दूत संपूर्ण राज्यात पाठविले. अर्जुन ब्रह्मा, पौलस्त्य व अन्य देवतांसह दरबारात आला. तेथे त्यांना रावणास खांबास बांधून ठेवलेले पाहून ब्रह्मा व पिता पौलस्त्य अत्यंत लज्जित झाले. अर्जुनाने रावणास बंधमुक्त केले. रावणास पिता पौलस्त्य आणि ब्रह्मदेवांनी सदुपदेश केला व त्याला घेऊन लंकेस परतले. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम.